आपल्यासोबत शिवसेना युबीटीचे खासदार राजाभाऊ वाजे आहेत. सर, आजच्या मेळाव्यानंतरच्या तुमच्या पहिल्या भावना सांगा, कारण तुम्हाला आज एक वेगळी ट्रीटमेंट मिळालेली आहे. उद्धव ठाकरेंनी तुमच्याबद्दलची ती कृतज्ञता सुद्धा व्यक्त केलेली आहे की तुम्ही त्यांची साथ सोडली नाही. त्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्याची आवश्यकता होती असं मला वाटत नाही, कारण मीच कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक आहे. कारण ह्या पक्षाने मला आमदार केलं, ह्या पक्षाने मला खासदार केलं, त्यामुळे ही कृतज्ञता माझी आहे, त्यांची नाही. तुम्ही ज्या वेळेला दिल्लीहून इथे परत आलात त्यावेळेला तुमचं खूप स्वागत सुद्धा झालेलं होतं. म्हणजे आम्ही रेल्वे स्टेशनवरची ती दृश्य पाहिलेली आहेत. काय त्यावेळेला भावना वाटली? ज्यावेळी मी निवडून आलो 2 वर्षापूर्वी, त्याच्यापेक्षा आनंदाचा क्षण आज माझ्यासाठी होता. काय वाटलं तुम्हाला? कार्यकर्ते काय म्हणाले? कारण की कसं होतं की आता शिवसेना युबीटीचे जे कार्यकर्ते आहेत ते समोरच्यांना गद्दार गद्दार म्हणतायत. तुम्ही ज्या वेळेला परत आला तेव्हा कार्यकर्ते तुम्हाला काय बोलतात? मला म्हणायची आवश्यकताच नव्हती. त्यांच्या भावना मला सगळ्या कळत होत्या आणि सर्वांनी त्या भावना पाहिलेल्या आहे. ज्या माझ्या भावना होत्या त्या त्यांच्या भावना होत्या. आपण सगळे एकत्र आहोत आणि मी जो निर्णय घेतला तो योग्य होता असं सगळ्यांचे मत होतं. पण हा निर्णय घेण्यासाठी तुम्ही कसा विचार केलेला आहे? कारण बऱ्याचदा असं असतं की लोक प्रवाहासोबत जातात, तुम्ही प्रवाहाच्या उलट वाहताय. नाही, असं काही नाही. शिवसेना हा प्रवाह 60 वर्षापासून वाहत. प्रवाह असा की पक्ष फोडाफोडी होतीये, खासदार फुटतायत, तर तुमचे 9 पैकी 6 खासदार तर तिकडे गेले. सो बऱ्यापैकी प्रवाह त्या दिशेने गेला, तुम्ही मात्र इथे थांबलात. नैतिकता, नीतिमत्ता याला धरून मी वागलो असं मला वाटतं. वडिलांनी काय म्हटलं त्याच्यानंतर? कारण वडील हे सगळ्यात तुमचं प्रमुख कारण समजलं जातं की तुम्ही या पक्षासोबत कायम राहा. हो, माझ्या वडिलांनी आनंद व्यक्त केला आणि गर्व व्यक्त केला. उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं या विषयावर पर्सनली? पर्सनली बोलून काय बोलले? नाही, त्यांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं की मी ज्या कार्यकर्त्याला 2014 साली एक आमदारकीचा उमेदवार म्हणून जाहीर केलं होतं तो एवढ्या निष्ठेने माझ्याबरोबर राहिला, याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. मतदारसंघातले लोक काय म्हणाले? मतदारसंघात तुम्ही आज सकाळी जे दृश्य पाहिले ते मतदारसंघातलेच होते, मतदारसंघाच्या बाहेरचे नव्हते. नाही, पण लोक तुम्हाला येऊन काय बोलतात? आता इथे कसं आहे, आज उद्धव ठाकरेंनी सांगितलं की तुम्ही जाऊन जाब विचारा. तुम्हाला मतदारसंघातली लोक येऊन काय सांगत? अजून तरी माझे मतदारसंघात फिरणं झालं नाही. मी सकाळी रेल्वे स्टेशनवर आलो, घरी गेलो आणि मग नंतर मुंबईकडे आलो, त्याच्यामुळे अजून असं काही भेटलो नाही. परंतु मला असं वाटत नाही की मी चूक केली आणि चूक झाली असेल तर मनात कुठे शंका येईल, कोणीतरी काही बोलेल, परंतु असं काही झालेलं नाही. सर्वांनीच आनंद व्यक्त केलाय. त्यांच्या भावना मला मेसेजद्वारे, SMS द्वारे किंवा ज्यांनी लावलेले फलकांद्वारे, केलेले फोनद्वारे मला समजलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत. मी मतदारसंघात पुरता मर्यादित एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो, परंतु आता मला महाराष्ट्र ओळखायला लागला. याच्यात मला वाटतं की ही मोठी गोष्ट मला शिवसेनेने दिली. युजली असं व्हायचं की उद्धव ठाकरेंचे खासदार म्हटल्यानंतर अनिल देसाई, अरविंद सावंत यांची प्रामुख्याने नावं व्हायची. आज अभिमानानं तुमचं नाव घेण्यात येत आहे. आज संपूर्ण सभागृहाची तुम्हाला मिळणारी दाद आम्ही पाहिली. या सगळ्या भावनांबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आता म्हणजे मी जे केलं ते बरोबर आहे याच्यावर शिक्कामोर्तब झाले. पक्षाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केले. तुम्ही ज्या वेळेला रेल्वेनं जात होतात त्यावेळेला तुम्ही म्हणत होतात की एकनाथ शिंदेंनी तुम्हाला फोन केला नाही किंवा तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही, पण कालांतराने ही गोष्ट कळली की किमान तुमच्यापर्यंत अप्रोच झालेला होता. शिंदेंचा नसेल पण शिंदेच्या माणसांचा प्रयत्न हा तुम्हाला सुद्धा खेचून आणण्याचा होता त्यांच्याकडे. वडिलांपर्यंत सुद्धा लोक गेलेली होती. तर हे सगळं नेमकं कसं घडलेलं होतं? कोणी कोणी किती किती वेळेला अप्रोच केला? नाही, आता याच्यावर मी सांगितलं की मला कोणी अप्रोच केलं नाही. मी कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. माझ्या वडिलांकडे कोणी त्यांच्या लक्षात आलं असेल की या माणसाचं मूळ कारण आपण त्यांच्या वडिलांना भेटलं पाहिजे, या नात्याने ते एखाद्याच माझ्या वडिलांशी भेटले असतील, परंतु त्याचा काही परिणाम माझ्या वडिलांवरही झाला नसावा. कारण तसा काही परिणाम झाला असता तर ते माझ्याशी चर्चा केली असती, परंतु ते काही बोलले नाही. याचा अर्थ त्यांनी त्यावेळेस ते नामंजूर केलं असावं आणि आता ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर त्याचा गौप्यस्फोट झाला. पण हे जे फुटणारे खासदार आहेत आणि त्याच्या पत्रकाचा दावा केला जातो, ज्याच्यावर आज ठाकरे सुद्धा बोललेले आहेत, तर त्याच्यात हे जी म्हणणं आहे की काँग्रेससोबत विलीन होईल किंवा आम्हाला निधी मिळत नाही किंवा विरोधी पक्षाचं राजकारण आता जमत नाही, हे साधारणतः त्यातनं दिसतं. मग तुम्ही विरोधी पक्षातले खासदार म्हणून कसे तग धरताय? विरोधी पक्षातला खासदार म्हणून आता तुमच्या समोरची काय आव्हान आहे? नाही, सर्वसामान्य लोकांची कामं करणे हे मला वाटतं आमचं कर्तव्य आहे. विरोधी पक्षाचं काम जे आहे ते आम्ही केलं पाहिजे. आज आपण म्हणतो की विरोधी पक्षात कुणालाच राहायचं नाही, मग ही लोकशाही जिवंत कशी राहील? आहे विरोधी पक्षात, लोकांनी मान्य केलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी निवडणुकीच्या राजकारणाने आणि निवडून येण्यातच असतात असं नाही.
काही लढण्यातही असतात. आम्ही लढतोय, मी लढतोय. पण निधीशिवाय कशी कामं होणार? मतदार कसे तुम्ही तुमच्याकडे परत कायम टिकवणार? माझं म्हणणं असं आहे की मतदार माझ्याकडे येतील का नाही येतील हा विषय निवडणुकीचा आहे. परंतु त्याच्यासाठी पक्ष बदलणे किंवा ज्यांनी आपल्याला मतदान केलं, ज्या विचारधारेला मतदान केलं त्यांची प्रतारणा करणे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. हे नीतिमत्तेला आणि नैतिकतेला धरून नाही आणि त्यामुळे मी तो मार्ग निवडलेला नाही. आज जे उद्धव ठाकरे सगळं म्हणालेले आहेत त्याच्यानंतरचं जे काय आहे की मतदारसंघांमध्ये जाऊन जाब विचारा, आता तसं तुम्ही त्या मतदारसंघातले नाहीत पण शेजारचा मतदारसंघ शिर्डीतले सुद्धा भाऊसाहेब वागचौरे निघून गेलेले आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमचे कार्यकर्ते वगैरे करणार आहात त्या आता तिथले कार्यकर्तेच करतील. आमच्यापर्यंत ती वेळच येणार नाही असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद मुंबईध्यक्ष संवाद साधल्याबद्दल. तर हे होते राजाभाऊ वाजे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत आणि ते राहिलेले आहेत. म्हणजे जे काही एक ऑपरेशन टायगर राबवण्यात आलं त्याच्यामध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई हे तर राहतीलच ठाकरेंसोबत, याची तर सगळ्यांनाच गॅरंटी होती. पण राजाभाऊ वाजे हे मात्र एक त्यातलं सरप्राइझिंग नाव होतं की ज्यांना सुद्धा अप्रोच करण्याचा प्रयत्न झाला आणि तरी सुद्धा त्यांनी ठाकरेंची साथ काही सोडलेली नाहीये, कायम राहायचं ठरवलेलं आहे. आणि त्याचं बक्षीस एक प्रकारे त्यांना आजच्या या मेळाव्यामध्ये सुद्धा मिळालेलं आहे की त्यांना तिकडे विशेष त्यांचा सत्कार झाला किंवा त्यांना दाद मिळाली. तसं ते म्हणाले की आज महाराष्ट्र मला ओळखू लागलेला आहे. तर बघूया इथून पुढे सुद्धा असे किती लोक असतील की जे ठाकरेंची साथ अशीच कायम ठेवतील, विरोधी पक्षाचं राजकारण करण्यामध्येच ते पुढे सरसावतील आणि पुढच्या कुठले जर ऑपरेशन टायगर असतील तर त्याला बळी पडतील नाही पडतील याही सगळ्या गोष्टी आपल्याला समजणार आहेत. पण तुम्हाला राजाभाऊ वाजेंबद्दल काय वाटतं? तुमच्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा. कॅमेरामॅन राजू इनामदारसह मी अनुजा, मुंबई तक.